हरे कृष्णा। तर या श्रीमद भागवत कथेच्या 5व्या दिवशी आयोजित श्री गणेश एकता कला क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळातर्फे आयोजित केलेल्या या भागवत कथेच्या 5व्या दिवशी आपण पदार्पण करत आहोत। गेल्या 4 दिवसामध्ये आपण श्रीमद भागवतम मधले अनेक विषयांची चर्चा केली, ज्यात प्रथमतः परीक्षित महाराजांचं जीवनचरित्र आपण पाहिलं। दुसऱ्या दिवशी भगवंताचे महान भक्त कुंती महाराणी, तिच्या जीवनात किती दुःख आले, परंतु दुःख आले तर ती डगमगली नाही, उलट भगवंतांना ती प्रार्थना करते की माझ्या जीवनामध्ये असेच दुःख येऊ दे जेणेकरून मी तुझी भक्ती करू शकेन। आणि अशा प्रकारे दुसरा दिवस संपल्यानंतर तिसऱ्या दिवशी आपण श्रीमद भागवतम मध्ये ज्या विशेष प्रार्थना आहेत, भीष्मदेवांच्या प्रार्थना, की परीक्षित महाराजांनी तर आम्हाला शिकवलं की मृत्यूच्या वेळी आपली मनस्थिती कशी असली पाहिजे। कारण परीक्षित महाराजांना ज्यावेळी शाप मिळाला त्यावेळी त्याने सगळं सोडलं आणि गंगेच्या काठावर आले आणि त्यांनी शिकवलं आपल्याला की मृत्यूच्या वेळी आपली मनस्थिती कशी असली पाहिजे। कारण त्याने 2 प्रश्न विचारले। पहिला प्रश्न, ज्याला मनुष्य देह प्राप्त झालेला आहे त्या मनुष्य देह प्राप्त झालेल्या व्यक्तीचं कर्तव्य काय, आणि दुसरा प्रश्न, जो मृत्यूच्या जवळ पोहोचलाय त्याचं कर्तव्य काय। आणि मग श्रीमद भागवतम मध्ये 18,000 श्लोक सांगितले गेले। परंतु भीष्मदेवांच्या चरित्रामध्ये आपण पाहिलं की कशा प्रकारे त्यांनी ते उदाहरण प्रस्तुत करून दाखवलं की शरीरामध्ये अनंत बाण असताना देखील 2 बाणाच्या मधून सुईचं टोक जात नाहीये, आणि तरी देखील भगवंताची जवळजवळ 55 दिवस त्यांनी वाट पाहिली। आणि मग साक्षात भगवंत समोर आलेले आहेत आणि भगवंताचं दिव्य दर्शन करत असताना त्यांनी काय केलेलं आहे, आपला देह सोडलेला आहे। फार महत्त्वाचं आहे आपल्या जीवनामध्ये ज्यावेळी, कारण लाईफ इज प्रिपरेशन, डेथ इज एक्झामिनेशन। जीवन हे केवळ खाणं पिणं मुलांना जन्म यासाठी नाही आहे, मनुष्य शरीर त्याचं प्रयोजन आहे। जीवन ही तयारी आहे मृत्यूची। मृत्यूच्या वेळी जशी आमची चेतना असेल त्यानुसार आम्हाला पुढचा देह नक्कीच मिळणार आहे, आणि ती तयारी करण्यासाठी हा मनुष्य देह आम्हाला मिळालेला आहे। भीष्मदेवानी उत्तरायणामध्ये शरीर सोडलेलं आहे, भगवंताच्या दिव्य रूपाचं हृदयात चिंतन केलं आणि साक्षात समोर भगवंत पण उपस्थित होते। तर हा तिसरा दिवस अशा प्रकारे आपण चर्चा केली। चौथ्या दिवशी म्हणजे काल आपण ध्रुव महाराजांचं चरित्र पाहिलं की कशा प्रकारे केवळ 5 वर्षाचा बालक भगवंतांना प्राप्त करण्यासाठी त्याने किती कठोर तपस्या केली, आणि केवळ 6 महिन्यामध्ये त्यांनी भगवंतांना प्राप्त केलेला आहे। म्हणजे भगवंतांना प्राप्त करण्यासाठी आयुची मर्यादा नाही किंवा कुठल्या जातीची मर्यादा नाही आहे। जर भगवंतांना प्राप्त करायचं असेल तर एकच गोष्ट पाहिजे, आणि ती आहे दृढता। मला भगवंतांना प्राप्त करायचं आहे ही तीव्र भावना आपल्या हृदयामध्ये असली पाहिजे, आणि केवळ भावना असून आवश्यक नाही, तर त्यासाठी साधना भक्ती देखील परिपक्वतेने करता आली पाहिजे। साधना भक्ती करता आली पाहिजे। ध्रुव महाराजांनी 6 महिने कडक तपस्या केली। पहिल्या 3 दिवसामध्ये एकदा ते कपित्त नावाचं फळ खात होते, 6 दिवसातून एकदा पालापाचोळा खाऊ लागले, 9 दिवसातून एकदा जल पिऊ लागले, 12 दिवसातून फक्त एकदा श्वास घेतला 4थ्या महिन्यात, आणि 5व्या महिन्यामध्ये त्यांनी श्वासही बंद केला। 6व्या महिन्यात भगवंत त्यांना प्राप्त झालेले आहेत। दृढता पाहिजे, भगवंत दूर नाही आहेत, तुम्ही किती तीव्रतेने भगवंतांना बोलवता त्याच्यावर निर्भर आहे आपल्या तीव्रतेवरती
भगवंताचं येणं. कौन कहता है भगवान आते नहीं, द्रौपदी की तरह तुम बुलाते नहीं. द्रौपदी तिने ज्या प्रकारे पुकारलेला आहे, उद्या गजेंद्राची चर्चा होईल, तर त्या भावनेमध्ये जेव्हा आपण भगवंतांना पुकारू त्यावेळी नक्कीच भगवंत आल्याशिवाय राहणार नाहीत. आणि मग ध्रुव महाराजांच्या जीवनावरून आपण हे शिकलो की भगवंत असेच प्राप्त होत नाहीत. केवळ 3 अगरबत्त्या फिरवल्या किंवा 4 धामाची यात्रा केली आणि म्हणजे आम्ही फार मोठं काही केलं नाही. साधना पाहिजे. मनी नाही भाव अणदेवा मला पाव, मनी नाही भाव. केवळ 7 दिवसाचा भागवत सप्ताह झाला म्हणजे वैकुंठ विमान येईल असं नाही बरं का. त्याने प्रगती होईल, परंतु भागवत कथा सुरू कधी होते? इथून गेल्यानंतर आपल्या जीवनामध्ये आपण किती ती उतरवलेली आहे त्याच्यावर निर्भर आहे भागवत कथा. आणि म्हणून फार जरुरी आहे आध्यात्मिक जीवनामध्ये साधना. मनी नाही भाव अन देवा मला पाव, देव शाण पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजी पाला नाही रे, देव बाजारचा भाजी पाला नाही रे. गेलो आणि आपण विकत आणला असं नाही होणार. त्याला पुकारावा लागेल, साधना करावी लागेल, जप करावा लागेल, नियमाचं पालन करावं लागेल. आज कोणी उठतं आणि सांगतं की नियमाचं पालन करू नका, खा प्या आणि भक्ती करा. शक्य नाही बरं का. हा शक्य नाही आहे. कारण चोर गुरु चंडाल चेला नरक में जाए ठेलम ठेला. जर तो व्यक्ती चुकीचं मार्गदर्शन त्यांनी केलं, कुठलाही व्यक्ती मार्गदर्शन जे करत आहे ते शास्त्राच्या आधारे करतोय का हे आम्हाला तपासून घेतलं पाहिजे. फार जरुरी आहे. हा जो व्यक्ती सांगतोय हे कुठल्या शास्त्रामध्ये कुठे लिहिलेलं आहे ते आम्हाला कळालं पाहिजे. पण दुर्भाग्यवश आम्ही शास्त्रच वाचलं नाही. गीता आहे, भागवत आहे, कुठे आहे? जसंच्या तसं आहे. कारण त्याच्यावर लिहिले ना भगवद्गीता जशी आहे तशी, प्लास्टिकच्या कव्हरमध्ये लाल कपड्यात गुंडाळून तशीच्या तशी ठेवलेली नाही. ती वाचली गेली पाहिजे. नित्यम भागवत सेवया, नित्य ती भागवत आपण वाचलं पाहिजे आणि आपल्या जीवनात उतरवलं पाहिजे. उद्धव महाराजांच्या चरित्रावरून आपण हे शिकलो की कोणत्याही काळी, कोणत्याही परिस्थितीमध्ये, कोणत्याही वयामध्ये आपण जर तीव्रता असेल तर भगवंतांना प्राप्त करू शकतो. आणि आज श्रीमद भागवतामध्ये विशेष जे उदाहरण आहे अजामिल, या अजामिल याचं जीवनचरित्र आम्ही बघणार आहोत की मनुष्य जीवनामध्ये नामाचं महत्त्व किती आहे. फार जरुरी आहे. एकदा एक व्यक्ती, मी प्रवचनाला गेलो तो भागवत कथेला, आणि भागवत कथा संपल्यानंतर एक तरुण मुलगा माझ्याकडे आला आणि म्हणाला की प्रभूजी, माझं पूर्ण जे 7 दिवसामध्ये तुम्ही जे जे व्यक्तिमत्व सांगितले त्याच्यामध्ये माझं हिरो कोण आहे माहितीये का? म्हणलं कोण हिरो आहे तुझं सांग बरं. तो म्हणे अजामिल. म्हणलं अरे, ध्रुव महाराज नाही, प्रल्हाद महाराज नाही, भीष्म नाही, कुंती नाही, तुझं अजामिल. म्हणलं का रे बाबा तुझं अजामिल का? तर काय म्हणे, भोग पण गेला आणि भगवत धामात पण गेला. म्हणजे इंद्रिय तृप्ती पण केली आणि भगवत धामात सुद्धा गेले. म्हणजे आपलं रोड मॉडेल ते असलं पाहिजे. मग मी त्याला समजवलं, रे बाबा अशी एखादी विशेष गोष्ट भगवंताच्या कृपेने होत असते. जसं स्वामी प्रभुपादांना एका व्यक्तीने प्रश्न विचारला की स्वामी प्रभुपाद सांगा बरं, आयुष्यभर तुम्ही जप केला, आयुष्यभर तुम्ही ग्रंथ वाचले, वाटले, ग्रंथ लिहिले,
प्रचार केला, कीर्तन केलं, मंदिरामध्ये विग्रहाची पूजा केली आणि तुम्हाला मृत्यूच्या वेळी कळालं भगवंतच नाहीयेत, कृष्ण नावाचा कोणी व्यक्तीच नाहीये, भगवंतच नाहीयेत, तर मग काय आहे की नाही? प्रभुपाद हसले, म्हणले काही चिंता नाही, कारण आम्ही रोज सकाळी 4 वाजता उठतो, बरोबर 4:30 किंवा 5 वाजता आम्ही मंगल आरतीमध्ये नृत्य करतो. लोकांना गणपती नृत्य करायचं म्हणलं तर असंच नाचत नाही बरं का ढोलाच्या तालावर, हा नाही, चांगली मारलेली असते, ती पोटात गेलेली असते आणि त्यामुळे ते सटकलेले असतात, त्यांना कळत नाही काय नाचतोय काय बोलतोय नाही. तर मग सगळ्यात महत्वाचं आहे की कशा प्रकारे हे उदाहरण आपण आपल्या जीवनामध्ये पाहू शकतो. तर गणपती बाप्पा किंवा आपण पाहतो मुलं कशा प्रकारे चुकीच्या याने नृत्य करत असतात. तर अजामिलाचं जे जीवन चरित्र आहे ते आपल्या जीवनामध्ये एक आदर्श उदाहरण आहे की कशा प्रकारे आपण नाम जप द्वारे भगवंताची प्राप्ती करू शकतो, नाम जपाद्वारे आपण भगवंतांना आळवू शकतो. आणि फार महत्त्वाचं आहे आपल्या जीवनामध्ये हे अजामिलाचं चरित्र. तर सर्वांच्या आशीर्वादाने या अजामिलाचं जीवनचरित्र सुरू करूया. श्रीमद भागवतम मधला 2ऱ्या अध्यायातला 10व्या स्कंदातला हा पहिला श्लोक आहे. माझ्या मागे म्हणायचा प्रयत्न करा. श्री शुक उवाच अत्र सर्गा विसर्गच्च स्थाननं पोषणं मूर्तया मन्वन्तरेशानुकथा निरोधो मुक्तिराश्रया. श्रीमद भागवतम मध्ये काय आहे नेमकं? 10 विषय आहेत. 10 विषयामध्ये सर्ग म्हणजे पृथ्वीच्या सुरुवातीला, ब्रह्मांडाच्या सुरुवातीला कोणाची निर्मिती होते, मग भगवंतापासून बलरामजी निघतात, बलरामजीपासून 3 विष्णू होतात, कारणोदक्षाय, शिरोदक्षाय, गर्भदोक्षाय. तर ही जी काही सर्ग प्रथमतः ब्रह्मांडाची निर्मिती करण्याचे जे प्रथम कार्य आहे ते अशा प्रकारे होतं, त्याला सर्ग म्हणतात. उपसर्ग म्हणजे ब्रह्माजी हे जन्माला येतात आणि या ब्रह्मांडाची निर्मिती करतात, त्याला म्हणतात सर्ग उपसर्ग. त्यानंतर 3रा शब्द आहे ते स्थानम. स्थानम म्हणजे की श्रीमद भागवतम मध्ये दिलेलं आहे की कोणते कोणते ग्रह कुठे कुठे आहेत, कोणत्या कोणत्या अंतरावरती आहेत, या सगळ्यांचं वर्णन श्रीमद भागवतम मध्ये आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. वैज्ञानिकांना जे जमलेलं नाही आहे ते भागवतम मध्ये सर्वप्रथम लिहून ठेवलेला आहे. हा 3रा विषय आहे. आणि 4था विषय पोषणम, हा फार महत्वाचा आहे, जो आजच्या आपल्या अजामिल कथेशी संबंध ठेवतो. याचा अर्थ असा आहे की जे भगवंताचे भक्त आहेत, जे भगवंतांना शरण जात आहेत, भगवंत नक्कीच त्यांची काळजी घेतात, भगवंत नक्कीच त्यांच्या भक्तीचं पोषण केल्याशिवाय राहत नाहीयेत. आणि म्हणून आपण जर भगवंताकडे 1 पाऊल चाललो तर भगवंत 10 पावलं आपल्याकडे चालतात. फक्त आपल्याला 1 पाऊल चालायचं आहे शरणागतीचं. आणि म्हणून 4था जो विषय आहे पोषणम, ज्यामध्ये अजामिलाची कशा प्रकारे भगवंतांनी रक्षा केलेली आहे याचं उदाहरण जे आहे श्रीमद भागवतम मध्ये दिलं गेलेलं आहे. आणि मग श्रीमद भागवतमच्या 6व्या स्कंदामध्ये ध्रुव महाराजांची कथा 4थ्या स्कंदामध्ये आलेली आहे. आणि 5व्या स्कंदामध्ये जर आपण नीट अभ्यास केला तर 5व्या स्कंदामध्ये नरक लोकाचं वर्णन आहे. जवळजवळ 28 प्रकारचे नरक आहेत. मांसाहार करतात, नशा करतात, जुगार करतात, किंवा अतिथींचं स्वागत करत नाही, चोरी करतात, अशा 28 प्रकारचं नरक आहे. आणि जर एखादा जीवात्मा त्याने त्या नरकामध्ये प्रवेश केला तर कशा प्रकारचा त्रास त्यांना होतो, या सगळ्यांचं बारीक वर्णन
श्रीमद भागवतमच्या 5व्या स्कंदामध्ये आलेला आहे. आणि ज्यावेळी हे नरकाचं वर्णन ऐकतात परीक्षित महाराज, त्यावेळी परीक्षित महाराज यांच्या हृदयात दया आहे, यांच्या हृदयात करुण आहे. कारण भक्ताचं एक लक्षण असतं, तो पर दुःखी असतो. म्हणजे ज्यावेळी दुसऱ्याला दुःख होईल त्यावेळी भक्ताला देखील दुःख होतं, आणि ज्यावेळी दुसऱ्याला आनंद होईल त्यावेळी भक्ताला देखील आनंद होतो. या भौतिक जगामध्ये उलट तत्व आहे. ज्यावेळी दुसरा आनंदी होईल त्यावेळी आपल्याला दुःख होतं, आणि दुसऱ्याला दुःखी झाल्यानंतर आपल्याला आनंद होतो. बर, इथंच गणित थांबत नाही. एक अजून कॅटेगरी आहे, पर सुख दुःखी कर. म्हणजे जर एखादा सुखी असेल तर तो दुःखी कसा होईल, अशी वृत्ती आज या कलियुगामध्ये लोकांमध्ये सामावलेली आहे. परंतु परीक्षित महाराजांचं जीवन, परीक्षित महाराजांच्या हृदयामध्ये इतकी दया तुडुंब भरलेली आहे की ते फार सुंदर या श्लोकामध्ये वर्णन करतात. श्री परीक्षित उवाच निवृत्त मार्गम कथितम आदो भगवत यथा क्रमयोगोपलब्धेन ब्रह्मणा यद संस्कृती. फार सुंदर या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की भगवंतांना प्राप्त करण्याचा एक निवृत्ती मार्ग आहे, एक प्रवृत्ती मार्ग आहे. निवृत्ती म्हणजे सगळं सोडणं, आणि मग निवृत्त झाल्यानंतर हळूहळू तो भगवंताच्या धामाला जातो. प्रवृत्ती मार्ग म्हणजे संसारामध्ये राहून आपण कशा प्रकारे भगवंताची प्राप्ती करू शकतो. क्रम योगे उपलब्ध, हळूहळू आपण भगवत धामामध्ये जाऊ शकतो. याचं वर्णन शुकदेव गोस्वामींनी फार आधी केलं होतं. आणि परीक्षित महाराज म्हणतात, मला प्रवृत्ती मार्गही कळाला, मला निवृत्ती मार्गही कळाला. आणि आता ते म्हणतायत की ठीक आहे, परंतु त्याचबरोबर ध्रुव महाराजांनी भगवंतांना प्राप्त केलेला आहे. मृत्यूच्या नंतर कशा प्रकारे व्यक्ती सत्य लोकापर्यंत जाऊ शकतो जर तो भगवत भावना भावित असेल तर. पण जर एखादा व्यक्ती नरकामध्ये यातना भोगू लागला तर त्याला प्रायश्चित्त काय, किंवा जर एखादा व्यक्ती नरकामध्ये गेला तर तो त्याच्यातून मुक्त कसा होऊ शकतो, असा प्रश्न परीक्षित महाराजांनी सुखदेव गोस्वामींना विचारलेला आहे. इथे शब्द आलेला आहे, ध्रुवम सवय प्रत्य नरकानुपते, तिसऱ्या ओळीमध्ये, की जो व्यक्ती नरकामध्ये गेलेला आहे त्याला मुक्ती कशी मिळू शकते याविषयी त्यांनी परीक्षित महाराजांना विचारणा केलेली आहे. आणि मग फार जरुरी आहे हे आपल्याला समजणं, कारण 3 गोष्टी आहेत. जन्म झाल्यानंतर आयुष्यभर आपण जे जगतो, आणि जगल्यानंतर मृत्यूच्या वेळी आपली चेतना तशी जर नसेल तर 13 दिवस आत्मा तिथे राहतो, आणि 13 दिवसानंतर तो यमपुरीमध्ये जातो. यमपुरीमध्ये गेल्यानंतर यमराजांसमोर या एपिसोडमध्ये, या भागामध्ये जवळजवळ पुढे येईल ते 24 साक्षींचं वर्णन दिलेलं आहे. आपल्याला वाटतं की आम्ही कोणतं कार्य केलं नाही तर कोणी बघत नाही. 24 साक्षी आहेत. ते चित्रगुप्ताला सगळे गोष्टी सांगतात, आमच्या आत काय आहे आणि बाहेर काय आहे हे सगळं त्यांना कळतं. आणि मग यमपुरीमध्ये गेल्यानंतर जर एखाद्या व्यक्तीने पुण्य केलं तर स्वर्गात जातो, जर एखाद्या व्यक्तीने पाप केलं तर नरकात जातो, आणि जर एका व्यक्तीचं पुण्यही नसेल आणि पापही नसेल तर पितृलोकामध्ये जातो. आणि जिथे जर पितृपक्षामध्ये भगवान विष्णूंना अर्पण केलेला प्रसाद जर त्यांना दिला तर त्यांची मग पुढे गती होते. तर या नरक लोकामध्ये किंवा पितृलोकांमध्ये किंवा जे भूलोकामध्ये जीव अडकलेले आहेत ते भगवंताची प्राप्ती कशी करतील किंवा त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग काय असं विचारलेलं. कारण मग परीक्षित महाराज इथे 2 उदाहरणं देतात, फार सुंदर उदाहरणं आहेत. ते म्हणतायत
की ज्या प्रकारे एखादा हाती स्नानाचं उदाहरण ते देतात. एखादा हाती नदीमध्ये जाऊन स्नान करतो, चांगलं स्नान करतो, आणि बरं का हाती आपण बघतो बऱ्याच वेळा ते पाणी जे आहे ते सोंडेने आपल्या पाठीवर टाकतो आणि त्याने आंघोळ करत असतो. त्याच्या सोंडेमध्ये फार ताकद असते. हां, मला आठवतं आम्ही हम्पीला गेलो होतो, गुरुवायूरला, आणि तिथे जवळजवळ 50 का 55 हाती आहेत, आजही आहेत. आणि तिथे लिहिलेलं आहे की कृपया करून हातीपासून फार दूर राहा. तर काही आता हौशे असतात, तरुण पिढी. आम्ही IYF यूथ यात्रा घेऊन गेलो होतो. तर काही आमच्या ग्रुपमधले नाही, पण तिथे जे काही बघायला आले होते त्याच्यातले काही लोक एकदम हत्तीच्या थोडं म्हणजे दूर, जेवढा कॅमेरा आहे आणि जिथे मी आहे तेवढं अंतर होतं त्यांच्या. त्याने काय केलं हत्तीने, त्याच्यामध्ये केळीचे एक सोपटं असतं ना, तो केळीचा भाग, त्याचे तुकडे करून त्यांना खायला घातले जातात. त्या तुकड्याला सोंडेमध्ये धरलं होतं, ते जे फेकून मारलं, समोर त्याच्या छातीवर इतक्या जोरात बसलं की तो कोलमडला. इतक्या लांबून हातीने मारलेलं सोंडेतून ते जे केळीचा तो भाग होता तो इतक्या जोरात लागला की तो समोरचा खाली पडला. त्यावेळी मला कळालं की हातीच्या सोंडेत किती ताकद असते. आणि म्हणून हातीचं स्वच्छ शरीर, परंतु ज्यावेळी हाती हे त्याचं स्वच्छ शरीर होतं, पण तो दुर्भाग्यवश काय करतो, तो जातो आणि पुन्हा सगळी माती अंगावर उडवून घेतो, सगळी माती. मग याला कुंजर संच म्हटलेलं आहे, हत्तीचं स्नान म्हटलेलं आहे. या स्नानाचा काही फायदा आहे का? काही फायदा आहे का? नाही आहे. तसंच व्यक्ती एखादं कार्य चुकीचं झालं तर काहीतरी त्याला प्रायचित्त घेतो, परंतु पुन्हा इंद्रिय तृप्ती आली की तो ते पाप कर्म विसरून जातो आणि पुन्हा भोगामध्ये तो लागलेला आपल्याला आढळतो. त्याला कुंजर संच म्हणतात. आणि मग परीक्षित महाराज म्हणतात की याला जो नरकामध्ये गेलेला आहे, ज्याने पाप कर्म केलेला आहे, त्याला फळ किंवा त्या पापकर्मातून बाहेर पडण्यासाठी काय मार्ग आहे? त्याला प्रायचित्त केलं तर ते थोड्या वेळापुरते असतं. हृदयातून ते पापवृत्तीचं बीज कसं जाईल, हा परीक्षित महाराज प्रश्न विचारतात. तसं उदाहरणासाठी मग दुसरं उदाहरण देतात. ते उदाहरण सुंदर देत म्हणतात की ज्या प्रकारे बांबूंची शेती असते किंवा बांबूंचा एक कळप असतो, आणि त्या बांबूंचे कळप इतके वाढलेले बांबू असतात, सगळे त्यांचे आजूबाजूला सगळे गवत असलेले सुकलेले बांबू असतात. मग त्या बांबूला जर आपण एक माचीची काडी टाकून दिली तर सरसर आग लागते, आणि ती आग लागल्यानंतर ते सगळे बांबू काय होतात, क्षणार्धात जळून खाक होऊन जातात. मग परीक्षित महाराज उदाहरण देताना सांगतात की खरं तर बांबू जमिनीच्या वरचे सगळे जळाले, परंतु जमिनीच्या आतमध्ये जे तिची मुळं आहेत ती जळाली नाही. मग काय होतं, कालांतराने पाऊस येतो. दो पाऊस आल्यानंतर पुन्हा ते पाणी जमिनीत गेल्यानंतर जे बांबूची मुळं जिवंत असतात ते पुन्हा त्या बांबूला हिरवी पालवी फुटते आणि ते बांबू पुन्हा उगतात. त्याच प्रकारे थोडंसं प्रायचित्त करून पुन्हा पाप करणारा जो व्यक्ती आहे त्याच्या हृदयाचे पापवृत्तीचं बीज आहे, ते बीज हे भगवंता कसं नष्ट होईल, हे शुकदेव गोस्वामी कसं नष्ट होईल, हा माझा प्रश्न तुम्हाला आहे. नाही का? आपण कधी याच्यावर विचारच केला नसेल. हे भागवतम नीट वाचलं पाहिजे. हे काय मी माझ्या मनाचं सांगत नाहीये, हे भागवतम मध्ये दिलेलं जगद्गुरु श्रील प्रभुपादांच्या तात्पर्यामध्ये भरभरून दिलेलं आहे. आम्हाला फक्त ते उघडायचंय. दिवसातला ठराविक वेळ आपल्याला ग्रंथ वाचनासाठी द्यायचा आहे, जप करण्यासाठी द्यायचा आहे. मग या गोष्टी आपल्याला कळतील की आम्ही आहोत तरी कुठे आणि आम्हाला जायचंय कुठे, मनुष्य जीवनाचा उद्देश काय, हे आम्हाला तरच कळेल, अन्यथा कळणार नाही.
आणि हा ज्यावेळी परीक्षित महाराजांनी शुकदेव गोस्वामींना प्रश्न विचारला त्यावेळी शुकदेव गोस्वामी फार आनंदित झाले कारण त्यांनी पाहिलं की हा जो ज्याला मी भागवतम सांगतोय तो इतक्या उत्साहाने प्रश्नांची जे आहे प्रश्न विचारतोय नम्रतेने. म्हणून दोन गोष्टी असतात. ज्यावेळी एखादा श्रोता ऐकण्यासाठी उत्सुक असतो त्यावेळी भगवंत त्या वक्त्याच्या हृदयामध्ये ती जागा निर्माण करतात ज्याद्वारे तो भगवंताबद्दल अजून चांगल्या पद्धतीने सांगू शकतो. आणि म्हणून वक्त्याने प्रश्न विचारल्यानंतर श्रोत्याने प्रश्न विचारल्यानंतर वक्त्याला अजून कृष्ण कथा करण्यामध्ये आनंद येतो. दोन प्रकारचे लोक असतात. एक असतात प्रश्न विचारतात आणि दुसरे असतात ज्याला काहीच प्रश्न नसतात. नाही, जसं गाढवाला काहीच प्रश्न नसतात. ओझं टाका चला हो नाही, परंतु आपल्याला प्रश्न असले पाहिजेत. दुर्भाग्यवश आम्हाला कसले प्रश्न आहेत? सकाळी लवकर उठायचंय, डबा बनवायचा आहे, ऑफिसला वेळेत पोचायचंय, गाडी कुठली पकडायची, तिथे गेल्यानंतर कोणतं काम करायचं, आजच्या दिवसाला कोणता टास्क कंप्लीट करायचा, कोणाशी कसं वागायचं, याच्या लग्नाला जायचं, हे प्रश्न आमचे नाही का? या शरीराला एखादा आजार असेल तर कुठल्या डॉक्टरकडे जायचं, कसं मनोरंजन करायचं, हे प्रश्न आमचे आहेत. हे प्राण्यांचे प्रश्न आहेत. प्रश्न पाहिजेत. अथातो ब्रह्म जिज्ञासा. माझ्याकडे वेळ फार कमी आहे. परीक्षित महाराज शिकवतायत आम्हाला, माझ्याकडे वेळ फार कमी आहे आणि या कमी वेळामध्ये मी भगवत साक्षात्कार कसं करू शकतो, मी मृत्यूनंतर कुठे जाणार आहे, या जन्म येण्याआधी मी कुठे होतो, अशा असंख्य प्रश्नांची उत्तर जिज्ञासा करणे हे मनुष्य ध्येय आहे. आणि म्हणून फार सुंदर हा प्रश्न विचारल्यानंतर आता शुकदेव गोस्वामींनी त्याचं उत्तर दिलेलं आहे की जीव नरकातून कसा सुटतो किंवा नरकात त्याला कधी यातना भोगाव्या लागणार नाहीत, किंवा जो नुसता पश्चाताप करतोय, गुंजर संच करतोय, हाती स्नान करतोय, तो त्याच्यातून कधी बाहेर येईल, हृदयातून पापवृत्तीचं बीज कधी निघेल, याचं उत्तर शुकदेव गोस्वामी आता पुढच्या श्लोकामध्ये देत आहेत. फार सुंदर श्लोक आहे, फारच सुंदर श्लोक आहे. श्रीमद भागवतम स्कंद 6 अध्याय 1 श्लोक क्रमांक 15. माझ्या मागून म्हणा. केचित केवल्या भक्त्या वासुदेव परायणा अंधधुन्वन्ति कार्ष्णन्ना निहार इव भास्कर. केचित केवल्या भक्त्या. हे हृदयातलं जे पापाचं बीज आहे ना, हे बीज कधी निघेल? ज्यावेळी व्यक्ती एखाद्या भगवंताची निस्वार्थ भावनेने, कोणताही स्वार्थ हृदयात न ठेवता केवळ भगवंतांना आनंद देण्यासाठी ज्यावेळी कार्य करेल त्यावेळी ती भक्ती आणि ते कार्य केवळ भक्ती म्हणून गणलं जाईल. आणि ती भक्ती कोणाची करायची आहे? वासुदेव परायण. केवळ भगवान श्रीकृष्णांची भक्ती करणं हाच मनुष्य जीवनाचा उद्देश आहे. आणि जर एखाद्या व्यक्तीने ती भगवंताची भक्ती केली तर नक्कीच तो व्यक्ती त्याच्या हृदयातून पापाचं बीज नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. निस्वार्थ भक्ती. सवै पुंसा परो धर्म यतो भक्तिरधोक्षजे अहेतुकीय प्रतिहता ययात्मा सुप्रसिद्धती. सोपं उदाहरण जगद्गुरु श्रील प्रभुपाद देतात की भगवंताला संतुष्ट केलं तर आम्ही कसे काय संतुष्ट होऊ शकतो.
भक्ती म्हणजे भगवंतांच्या इंद्रियांना आनंद देणे. ऋषिकेन ऋषिकेश सेवनम भक्ती रुच्यते. ऋषिकेश म्हणजे भगवंत, इंद्रियांचे स्वामी, आणि ऋषिकेन म्हणजे आपली इंद्रिय. हे डोळे, कान, नाक, त्वचा, हे जिव्हा, मुख, ही सगळी इंद्रिय ज्यावेळी आपण ऋषिकेन इंद्रिय ऋषिकेश भगवान ऋषिकेशांच्या सेवेत लावू. सेवनम भक्ती रुच्यते, त्यालाच भक्ती म्हणतात. म्हणून तुकोबारायाने सांगितलेलं, ऐका रे कान तुम्ही गुण विठ्ठलाचे, पारे डोळे तुम्ही रूप विठ्ठलाचे, गारे गुमुख तुम्ही गुण विठ्ठलाचे. का सांगितलं संत शिरोमणी तुकाराम महाराज? जोपर्यंत ही इंद्रिय आता श्रीकृष्ण नामादी न भवेद ग्राह इंद्रिय सेवेन मुखो ही जीवादो स्वयमेव स्फुरत्यद. ज्यावेळी आपण ही इंद्रिय भगवंताच्या सेवेत लावू त्यावेळी नक्कीच भगवंत आपल्यावर कृपा करतील, आणि केवळ आपणच नाही तर सारा समाज हा संतुष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. 2 उदाहरणं प्रभुपाद देतात. प्रभुपादांनी केवळ ज्ञान दिलं नाही, प्रभुपादांनी विज्ञान पण दिलेलं आहे. तसं याला सुंदर उदाहरण देतात. प्रभुपाद म्हणतात की एकदा काय झालं, हे शरीरातले जी इंद्रिय आहेत, हात, डोळे, दात, नाक, जिव्हा, यांनी एक मीटिंग घेतली. आणि या मीटिंग मध्ये अशी चर्चा झाली की अरे, हात म्हणे मी घास उचलतो, दात म्हणे मी चावतो, जीभ म्हणते मी टेस्ट करते, डोळे म्हणते मी ते भोजन बघतो. सगळे एकत्र म्हणतात की मात्र पोट बसून खातो. हे जे पोट आहे ते बसून खात. म्हणून आपण काय केलं पाहिजे, या पोटाला अन्न न मिळवण्यासाठी आम्ही उपोषण केलं पाहिजे. आणि मग त्यांनी काय केलं, हाताने घास उचलायचं नाही ठरवलं, डोळ्याने नाही बघायचं ठरवलं, दाताने न चावायचं ठरवलं, आणि सगळे उपोषणाला बसले. 4 दिवस गेले. 4 दिवस गेल्यानंतर हात थरथर कापायला लागले, डोळे गरगर फिरायला लागले, दातांची आणि जिभेची तर चवच गेली. का गेली हो? कारण जर पोटाला अन्न गेलं तर आपोआप शरीराच्या सगळ्या अवयवांना ते पुरणार आहे. बरोबर आहे ना? तसंच जर आपण भगवंताची भक्ती केली तर ज्या प्रकारे पोटाला आपण अन्न पुरवलं सगळी इंद्रिय संतुष्ट होतात, त्याच प्रकारे आपण भगवंतांना संतुष्ट केलं तर आपोआप आपण आणि हा समाज आनंदी झाल्याशिवाय राहणार नाही. आज समाजामध्ये जर कुठल्या गोष्टीचा अभाव असेल तर तो आहे केवळ भगवत भक्तीचा, कृष्ण भावनेचा. बाकी कसलाच भाव नाही. सगळ्या गोष्टी आहेत. श्रील प्रभुपाद अजून दुसरं उदाहरण देतात, आणि ते उदाहरण आहे वृक्षाचं. वृक्षाच्या पाणी कुठं घालायचंय आपल्याला? वृक्षाच्या मुळाला घालायचंय का खोडाला घालायचंय का फांद्यांना घालायचंय का फळांना घालायचंय का फुलाला घालायचंय का पानांना घालायचंय? पाणी घालायचंय कुठे? मुळाला. यथा तरोर मूल निषेचनेन, जर मुळाला पाणी घातलं तर आपोआप सगळ्याला, फळाला, पानाला, फुलाला, फांद्यांना सगळ्याला पाणी मिळेल. त्याच प्रकारे नारायणाशी समर्पयामी आपण गातो ना, जर नारायणाला समर्पित केलं, भगवंतांची आपण भक्ती केली तर आपोआप सगळा समाज आणि आपण संतुष्ट होऊन जाऊ. म्हणून केचित केवल या भक्त्या, केवळ भक्तीद्वारे आपण भक्ती केल्याने, भगवंताची सेवा केल्यानेच आपण अनेक जन्माच्या पाप वृत्ती, जी वृत्ती आहे पाप करण्याची, त्यापासून आपण नष्ट होऊन जाऊ. ती वृत्ती नष्ट होऊन जाईल. आणि म्हणून त्यासाठी भक्ती केली पाहिजे. ज्ञान मार्ग, त्यानंतर ध्यान मार्ग, योग मार्ग, कर्मकांड, इथे त्याचा उल्लेख करण्यात आलेला नाही. श्लोकामध्ये भक्ती लिहिलेलं आहे. केवळ भक्तीद्वारेच हृदयातलं पापाचं बीज नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही.
जगद्गुरु श्रील प्रभुपादांच्या शिष्याचं एक सुंदर उदाहरण आहे, फार सुंदर उदाहरण आहे. श्रील प्रभुपाद बंगालमध्ये मायापूरमध्ये होते. 1974-73ची घटना. आणि प्रभुपाद उन्हामध्ये थोडंसं सकाळचं ऊन खात असताना त्यांच्या सर्वांनी त्यांच्यासाठी ब्रेकफास्ट आणला आणि त्या ब्रेकफास्टमध्ये रसगुल्ला होता. प्रभुपादांना रसगुल्ला फार आवडायचा. प्रभुपादांनी तो रसगुल्ला खाल्ला आणि खात असताना काही थेंब त्या रसाचे, ते जो ज्यूस होता त्याचे टेबलवर सांडले. प्रभुपादांनी ब्रेकफास्ट केला. प्रभुपाद नंतर काही कामासाठी उठून निघून गेले. शिष्य आला, काही भांडी घेऊन गेला. ते राहिलेले डाग तसेच होते. थोड्या वेळाने प्रभुपाद काही भक्तांशी बसून तिथेच बाजूला मीटिंग करत होते आणि हा शिष्य आता टेबलवरचे डाग पुसायला आला. पण त्याने पाहिलं की त्या जो काही ज्यूस होता, रसगुल्ल्याचा जो रस होता, त्या रसाच्या अवतीभोवती सगळीकडे मुंग्या लागल्या होत्या. आता त्या मुंग्या, मग तो भक्त काय करू लागले, त्यांचं नाव श्रुतकीर्ती प्रभू, ते काय करू लागले, फुकू लागले की बुवा मुंग्या निघून जातील. तर त्या मुंग्या तर एकदा चिकटल्या की चिकटल्या. मग त्यांनी टेबल उलटा केला आणि थोडं थापू लागले, बघ पडतील तरी खाली. नाही, प्रभुपाद बाजूला बसले होते. बाकीच्या शिष्य किंवा त्यांचे गुरुबंधू भारतातले होते ते लोक. प्रभुपादांनी त्यांना म्हणले, बघा भक्तीची किमया बघा. अरे जे लोक जन्मता गोमांस खात होते, मांसाहार करत होते, नशा करत होते, जुगार खेळत होते, व्याभिचार करत होते, भक्तीने त्यांच्या जीवनामध्ये प्रवेश केला. वासुदेव परायण, भगवंताच्या भक्तीने त्यांच्या जीवनामध्ये प्रवेश केला आणि त्यामुळे जे गाईला मारणारे होते आज मुंगीला वाचवण्याचा देखील ते प्रयत्न करतायत. ही आहे भक्तीची महानता, ही आहे भक्तीची महानता. कारण मूळ हृदयातलं बीज आहे ना, तेच नष्ट होतं. आणि म्हणून भक्ती केली पाहिजे. कर्मकांड, ज्ञान, ध्यान, योग कलियुगामध्ये काहीच चालणार नाहीये. वासुदेव परायण भक्ती, भगवंतांचं नामस्मरण आपल्याला करायचं आहे. आणि हे भक्ती आणि भगवंताचं नाम घेतल्याने कशा प्रकारे हृदयातल्या पापाचं बीज निघून जातं. केवळ प्रेमाने नव्हे, जर कोणी अजाणतेने जरी घेतलं नाव, नामाची महिमा किती आहे आणि हे सांगण्यासाठी आता शुकदेव गोस्वामी अजामिलाची कथा सुरू करणार आहेत. नामाचा महिमा सांगण्यासाठी की नाम किती प्रभावशाली आहे, नाम किती महत्वाचा आहे. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. सर्वांनी बोला हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे
राम हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. आणि मग शुभदेव गोस्वामींनी भक्तीची महानता, नामाची महानता किती आहे हे सांगण्यासाठी अजामिलाची कथा सुरू करण्याआधी हा एक फार सुंदर श्लोक त्यांनी म्हटलेला आहे. सुकृन्मन कृष्ण पदारविंदयो निर्वेशितं तत् गुणरागी वैरिह न ते यम पाश भूतच्च तद्भूतान् स्वप्नोपि पश्यन्ति हे चरण निष्कृता. सुकृत मन कृष्ण पदारविंदयो, जो कोणी आपलं मन भगवंताच्या चरणी अर्पण करतो, कृष्ण पदारविंद, आपलं मन भगवंताच्या चरणी अर्पण करतो, त्याला काय होतात की त्याच्या हृदयामध्ये सद्गुण, अनंत गुण त्याच्या जीवनामध्ये येतात. आणि केवळ येतच नाही तर न ते यम पाशवृत्तच्च, की यमदूत देखील जो नाव घेतो ना, जो कीर्तन करतो, श्रीमद भागवतमचं उदाहरण आहे, मी मनाचं नाही सांगत आहे, भागवतम मध्ये सांगितलेलं आहे. न ते यम पाशवृत्तच्च, की यम देखील त्याला आपल्या पाशामध्ये बांधू शकत नाही. ही आहे नामाची महिमा. आणि मग पुढे ते सांगतात केवळ यमच बांधू शकत नाहीत का, त्याच्या पुढे ते सांगतात की स्वप्नोपि पश्यन्ति ही, जर एखादा व्यक्ती नाम घेत असेल तर त्याच्या स्वप्नामध्ये देखील त्याला त्रास होणार नाही, नाही का, वाईट प्रकारची स्वप्न त्याला पडणार नाहीत. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे, भगवंताचं नाव घेतलं पाहिजे. आणि याचंच उदाहरण म्हणून पुढच्या श्लोकामध्ये आता अजामिलाची कथा सुरू होते. फार सुंदरी कथा आहे, परंतु पहिल्या 2 श्लोकामध्ये अजामिलची कथा शुभदेव गोस्वामी संपवतात आणि मग पुढे ही पूर्ण कथा यमदूत विष्णुदूताला सांगतील. तर सर्वांनी एकदा या कथेमध्ये प्रवेश करण्याआधी भगवंताच्या नावाला प्रार्थना करूया, त्यांचे आशीर्वाद आपण घेऊया. का? कारण भगवंत आणि भगवंताच्या नामामध्ये भेद नाही आहे. भगवंताचं नाव भगवंतापेक्षाही शक्तिशाली आहे. आणि म्हणून त्या नामाला प्रथम वंदन करून आपण एक वेळा सर्वांनी हरे कृष्ण महामंत्र म्हणून कथेमध्ये सुरुवात करूया. पण ज्यावेळी आपण हरे कृष्ण महामंत्र म्हणू त्यावेळी सर्वांनी थोडं पुढे यायचं आहे. प्रभूजींनी, माताजींनी, जेणेकरून येणाऱ्या सर्व भक्तांना बसण्यासाठी जागा राहील. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. सगळ्यांनी थोडं पुढे येत चला, जेणेकरून येणाऱ्या नंतरच्या भक्तांना ती जागा राहील. कृष्ण पदारविंदयो. आणि म्हणून आपलं जे मन आहे ते भगवंताच्या चरणावर लावलं पाहिजे. पण हे मन हे इतकं चंचल आहे. चंचल ही मन कृष्ण प्रमाती बल दृढमा. हे मन जे आहे अत्यंत बलवान आहे. अर्जुन गीतेमध्ये भगवंतांना प्रश्न विचारतो, लहान मुलासारखं आहे मन, आपलं मन लहान मुलासारखं आहे. कधी रडेल, कधी हसेल, कधी खेळेल, कधी हट्ट करेल, कधी मध्ये येऊन काही करेल. नाही, मुलांना आपण थांबू शकतो का? नाही. तसं मनाला देखील आपण थांबू शकत नाही. बरं, त्या लहान मुलाला माहिती नसतं माझ्यासाठी काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे. हे लहान मुलाला कळतं का? नाही कळत. त्याच प्रकारे मनाला देखील कळत नाही माझ्यासाठी काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे. झाल्यानंतर कळतं, अरे हे चुकीची गोष्ट मी केली. आणि म्हणून अर्जुनाने विचारलं की भगवंता, माझ्या या मनावर मी कसं नियंत्रण मिळवू? त्यावेळी भगवंताने अर्जुनाला सांगितले 2 गोष्टी. मन डायरेक्ट भगवंतावरती, भगवंताच्या चरणावर आश्रित होत नाही होत.
दोन गोष्टी, अभ्यास आणि वैराग्य. अभ्यास म्हणजे काय? गीता गाथा वाचली पाहिजे. संत शिरोमणी तुकाराम महाराज म्हणतात ना, गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. म्हणून इथे बसलेल्या प्रत्येकाने गीता आणि भागवताचं अध्ययन केलं पाहिजे. त्यामुळे आपण गीता भागवताचं अध्ययन करू, तो अभ्यास आहे. अभ्यासेनं आणि वैराग्यानं मग तो अभ्यास आपल्या जीवनात उतरवायचा आहे. जे सांगितलंय त्याचं पालन आपल्याला करायचं आहे. आता काल गोष्ट सांगितली नाही का? काय सांगितलं होतं? शिकारी आएगा, जाल बिछाएगा, दाना डालेगा, भूल कर इसमें फसना नहीं. नाही की नाही? मराठीमध्ये एक म्हण आहे, पालत्या घड्यावर पाणी. नाही का? किती जरी पाणी टाकलं आणि घडा जर उलटा असेल तरी त्याला काही लाभ होत नाही. 3 प्रकारचे का 4 प्रकारचे मडके सांगितलेत. पहिलं मडकं असतं ते उलट असतं, त्याच्यामध्ये पाणी होऊ शकत नाही. दुसरं मडकं सरळ असतं बरं का, परंतु खालून कुठून तरी त्याला होल आहे. त्या मडक्यात पाणी राहील का? नाही राहणार. म्हणजे कसं असतं ते, वरून घ्यायचं तर, पण मग कधी कधी थोडी थोडी इंद्रिय तृप्ती पण करायची नाही का? नाही, भक्ती तो करतो, जप पण करतो, 16 माळा करतो आणि ग्रंथही वाचतो, मंदिरातही जातो, भक्तांचा संगही करतो, पण कधी कधी चाय पण पितो नाही का? नाही, ते खालून होल आहे, त्या मडक्यात पाणी राहील का? नाही राहणार. ते काही कामाचं मडकं नाही. तिसरं मडकं असतं, ते सरळ पण असतं, त्याला खाली होल पण नाही, पण दुर्भाग्यवश त्याच्यामध्ये इतका गाळ असतो, इतका गाळ असतो, त्यामुळे ते पाणी पिण्याच्या मडक्यात असून पण पाणी पिण्याच्या योग्य नाहीये. त्याच प्रकारे बरंच काय ऐकायचं, बरंच काय. आणि आपल्या भारतात तर विचारूच नका, कोणी लागले त्याच्या मागे. सोमवारी ओम नमः शिवाय, मंगळवारी तर अजून काय, बुधवारी तर अजून काय, गुरुवारी दत्त महाराज, शुक्रवारी संतोषी माता, शनिवारी जय बजरंग बली आणि रविवारी जय मल्हार नाही का? रविवारी तर वाटेल त्याच्या मागे आपण लागतो. नाही, आपल्या जीवनामध्ये ते पालन करता आलं पाहिजे. इतकं सगळं जर आपण ऐकलं आणि जर गीता भागवत बेस आहे, नीट लक्षात ठेवा. ज्ञानेश्वर माऊलींनी काय सांगितलंय? गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. जसं एखादं सोनं असतं, सोन्याचं बिस्किट असतं, सोनं असतं, त्या सोन्यामधला आपण कितीतरी भागामध्ये त्याची अंगठी बनवू शकतो, त्याचं कर्णकुंडल बनवू शकतो, त्याचे गळ्यातल्या मंगळसूत्र बनवू शकतो, चैन बनवू शकतो, ब्रेसलेट बनवू शकतो. सोन्याचे वेगवेगळे अलंकार होणार. तसं ज्ञानेश्वरी देखील गीतेचा एक अलंकार आहे, नीट लक्षात ठेवा. पण ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेलाच प्राधान्य दिलेलं आहे आणि हीच गीता जगद्गुरु श्रील प्रभुपादांनी मराठीमध्ये आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. ज्ञानेश्वराची पारायण आम्ही पण केली, पण कळालं काही नाही बरं का. मी काही दोष देत नाही, त्याच्यामुळे भक्तीमध्ये आलोय आम्ही. पण ज्ञानेश्वरी वाचली आम्ही, पण कळाली नाही. गीता वाचल्यानंतर जीवनात उतरवणं सोपं गेलं, मराठीमध्ये आहे. आणि म्हणून अभ्यास आहे ना, वैराग्यानं जे आपण इथे चर्चा करतोय ना, ते जीवनात उतरवलं पाहिजे. नाही तर बरेच लोक असतात, प्रभूजी कथा भारी केली, अच्छा कुठला मुद्दा आवडला? सगळेच मुद्दे चांगले होते प्रभूजी. नाही पण अरे तुला एखादा कुठला मुद्दा आवडला? प्रभूजी एकही मुद्दा, असे सगळे मुद्दे होते, पूर्वी कधीच नव्हते ऐकले असे मुद्दे तुमच्या प्रवचनात होते. अरे बाबा, पण तुला प्रवचनातला कुठला मुद्दा आवडला? अरे आवडलं, सगळंच एकदम परफेक्ट होतं. तुला आवडला का एखादा मुद्दा? हो हो हो, मला तू जोक मारला तो आवडला. नाही तर म्हणून आध्यात्मिक जीवनामध्ये अभ्यास गीता भागवतला बेस ठेवला पाहिजे.
आणि मग त्याच्यानंतर आपण सगळ्या ग्रंथांचं अध्ययन त्याच्यानंतर करायचं. गीता भागवत वाचलं नाही आणि आपण बाकी ग्रंथाचं अध्ययन केलं तर ते कचरा भरल्यासारखा राहील. हे करू का ते करू, हे करू का ते करू, म्हणून करण्याआधी विचार करा आणि नंतर करा. अभ्यास आणि वैराग्य ते जीवनात उतरवा, हळूहळू उतरवा, त्याचा लाभ नक्कीच होईल. आणि मग मनाला नियंत्रित करण्यासाठी मग इथे फार सुंदर अजामिलाची कथा श्रीमद भागवतमध्ये सुरू होते. 6वा स्कंद 1ला अध्याय 21वा श्लोक. कान्यकुब्ज द्विज कच्चिदा समपतिराज मिल नामना नष्ट सदाचारो दास्य संसर्ग दूषित. कान्यकुब्ज नावाचं एक शरीर होतं. या कान्यकुब्ज नावाच्या शहर होतं. या शहरामध्ये एक द्विज म्हणजे ब्राह्मण म्हणजे द्विज, त्याचा 2 वेळा जन्म होतो. एक आईच्या गर्भातून आणि दुसरा गुरुकडून. ज्यावेळी ते यज्ञपवीत देतात त्यावेळी त्याचा द्विज दुसरा जन्म होतो. हे नीट लक्षात घ्या. आणि म्हणून त्यांना द्विज म्हटलेलं आहे. ब्राह्मणाला हा दुसरा शब्द आहे, द्विज म्हटलेला आहे. आणि मग तिथे एक ब्राह्मण होता, अजामिल त्याचं नाव होतं. नामना नष्ट सदाचारो, परंतु एका वेशीच्या नादी लागल्यामुळे त्याचे पूर्ण सदाचार नष्ट झालेले आहेत. अत्संगामुळे तो काय झालेला आहे, दूषित झालेला आहे. आणि मग दुसऱ्या श्लोकामध्ये शुकदेव गोस्वामींनी सांगितलेलं आहे, सएव वर्तमानो नो मृत्युकाल उपस्थिता मथीचकार तनये बाले नारायण हवये. मृत्यूच्या वेळी आता हा जो ब्राह्मण होता याच्या मुलाचं नाव नारायण होतं. आणि नारायणाची मृत्यूच्या वेळी त्याला स्मरण झालं. स एवं वर्तमानो जो मृत्युकाल उपस्थितम, त्याने मृत्यूच्या वेळी नारायणाचं नाव घेतलं. आणि म्हणून त्याची मती तिथे लागल्यामुळे काय झालेलं आहे, साक्षात विष्णुदूत तिथे आलेले आहेत. आणि त्यांनी जे अजामिलाला आहे ते योग्य मार्गदर्शन केलेलं आहे. आणि अशा प्रकारे वर्णन आलेलं आहे की अजामिलाची कथा ते सांगतायत. फार जरुरी आहे आपल्याला हे समजणं. इथे नामाचं महत्त्व या कथेमध्ये पुढे चर्चा होईल. तर यमदूत तिथे आलेले आहेत. 3 यमदूत प्रत्येकाला नेण्यासाठी येतात. कर्मणा, मनसा आणि वाचा. प्रत्येक व्यक्ती 3 गोष्टीने कार्य करतो आणि 3 गोष्टीने तो पापकर्म किंवा चांगले कर्म करतो. एक कर्म, त्याचं आचरण. दुसरं कर्मणा मनसा, मनाने. आणि वाचा, शरीर वाणीने. अपशब्द बोलून, खोटं बोलून तो दुसऱ्यांना दुखवतो. म्हणून मृत्यूच्या वेळी प्रत्येकाला नेण्यासाठी 3 यमदूत तिथे येतात. आणि मग 3 यमदूत तिथे आल्यानंतर वर्णन आहे की अजामिल जोरात ओरडतो, नारायण. आणि स्वतः भगवंत तिथे 4 विष्णुदूतांना पाठवतात. का? कारण त्याने 4 शब्द उच्चारण केलेत, ना रा य न. आणि म्हणून 4 जे आहेत ते विष्णुदूत तिथे येतात. आणि मग या विष्णुदूतांमध्ये आणि यमदूतांमध्ये संवाद सुरू झालेला आहे. फार सुंदर विष्णुदूतांचं वर्णन तिथे आहे. तिथे येतात आणि तिथे आल्यानंतर विष्णुदूत यमराजांना प्रश्न विचारतात. श्री विष्णुदूत ऊचः युयवे धर्मराजस्य यदि निर्देशकारिण कृतधर्मस्य नस्तत्वं यच्चा धर्मस्य लक्षणम. की नक्की मनुष्य जीवनामध्ये तुम्ही कोणाला घेऊन चालले? तुम्हाला धर्म माहित आहे का नाही? कारण अजामिलाने मृत्यूच्या वेळी नारायण म्हटलं होतं, त्यामुळे विष्णुदूत आले होते आणि ते म्हणतात की तुम्हाला धर्म माहित आहे की नाही. आणि मग धर्म म्हणजे काय, धर्माची व्याख्या काय हे तुम्ही आम्हाला सांगा. अशा प्रकारचं वर्णन यांनी केलेलं आहे यमदूतांनी. आणि मग यमदूत आता सांगू लागले की कशा प्रकारे
त्याचं वर्णन आलेलं आहे. फार सुंदर. धर्म म्हणजे काय, नीट लक्षात घ्या. धर्म म्हणजे काय? जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्यदास. साखरेचा धर्म काय आहे? गोड लागणे. मिरचीचा धर्म काय आहे? तिखट लागणे. आणि मिठाचा धर्म काय? खारट लागणे. जर मीठ गोड लागलं तर नाही होऊ शकत असं, कारण तो त्याचा स्वभाव आहे, तो त्याचा धर्म आहे. तसाच जीवाचा धर्म काय आहे? जीवाचा धर्म आहे भगवंताची भक्ती करणे. जीवेर स्वभाव आहे कृष्णेर नित्यदास. जीवाचा स्वभाव आहे भगवंताचं नित्य दास. आणि हा स्वभाव तुम्हाला माहिती आहे. आणि मग धर्म हा आहे की जो मृत्यूच्या वेळी अंतकाले च मामेव, जो मृत्यूच्या वेळी भगवंताचं स्मरण करतो किंवा भगवंताचं नाव उच्चारण करतो, तर तो भगवंताचा भक्त बनतो. आणि त्याचं डिपार्टमेंट आमच्याकडे येतं, आमच्याकडे येतं. तर मग यमदूत आता पुढच्या काही श्लोकांमध्ये कथा सुरू करतात की हा अजामिल होता कोण, ह्या अजामिलाने काय काय पापकर्म केली होती, या सगळ्यांचं वर्णन केलेलं आहे की कशा प्रकारे अजामिल होता. श्रीमद भागवतमध्ये याचं वर्णन आता यमदूत करतायत. अहं हि श्रुत संपन्न शीलवृत्त गुणालय धृतवर्तो मुदुर्दांत सत्यवांगम अत्र विच्छुची. अनेक गुण त्याच्यामध्ये होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा शीलवृत्ती, शांत वृत्तीचा होता. सर्व गुण त्याच्यामध्ये होते. सरळता होती, प्रामाणिकता होती, दया होती, तपस्या करण्याचे गुण होते त्याच्यामध्ये. असा हा ब्राह्मण आपल्या आई वडिलांबरोबर, आपल्या पत्नींबरोबर, आपल्या मुलांबाळामध्ये कान्यकुब्ज राज्यामध्ये राहत होता. आणि त्याचा उद्देश केवळ इतकाच होता की तो भगवंताची भक्ती करायचा. आणि मग ब्राह्मण परिवारामध्ये जन्मलेला आहे. तर ब्राह्मण म्हणजे गुणांनी आणि कर्माने ब्राह्मण जन्मतो. ब्राह्मण जन्मजा होत नाही, नीट लक्षात घ्या. म्हणजे एखादा ब्राह्मण असेल आणि त्याचा मुलगा ब्राह्मण नाही. प्रभुपादांनी क्लिअर कट गीतेमध्ये सांगितलेलं आहे, गुण कर्म विभागशा. जो गुणांनी आणि कर्मांनी ब्राह्मण आहे त्याला आपण ब्राह्मण म्हटलं पाहिजे. नीट लक्षात घ्या. तर हा ब्राह्मण इथे आहे. सुंदर त्याचं जीवन चरित्र आहे. आणि मग फार सुंदर वर्णन आलेलं आहे की कशा प्रकारे एकदा जो अजामिल आहे, वडिलांच्या आज्ञेवरून तो सकाळी काही फुलं आणण्यासाठी, भगवंताची सेवा करण्यासाठी जंगलाच्या दिशेने निघून जातो. आणि मग जंगलाच्या दिशेने निघून गेल्यानंतर तिथं तो बघतो की एक वेश्य आणि एक शूद्र आणि एक वेश्या एकमेकांना आलिंगन करतायत, एकमेकाचं चुंबन घेत आहेत. आणि हे बघितल्यानंतर अजामिलाची जी मती आहे ती थोडीशी भ्रमित होते. आणि अजामिल भगवंताच्या सेवेत तर येतो, परंतु मी म्हटलं ना, मन फार बेकार आहे. मनाला नक्की कळत नाही की त्याच्यासाठी काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे. अजामिल त्या गोष्टीने इतका आकर्षित झाला आणि त्या गोष्टींचं मनामध्ये तो चिंतन करू लागला, मनन करू लागला. जी गोष्ट त्याने पाहिलेली आहे, एक गोष्ट पाहिली तर अजामिल, मग हा जो अजामिल आहे तो घरी येतो, त्याच्यामध्ये तो चिंतन करतो. आणि चिंतन केल्यानंतर मग वर्णन आलेलं आहे की तो पापकृत्यामध्ये लागतो. आई वडिलांना घरातून हाकलून देतो,
त्यांची पत्नी होती तिलाही घरातून हाकलून देतो, मुलांनाही हाकलतो, त्या वेश्येला घरी आणतो. आणि वेश्येला घरी आणल्यानंतर तो ब्राह्मण स्तरावरून खाली ढळतो आणि त्या वेश्येबरोबर काम भावनेमध्ये मग्न होतो. आणि आता त्या वेश्येला सांभाळण्यासाठी तो काय करू लागला? चोरी करू लागला, जुगार खेळू लागला, मग नशा करू लागला, मांसाहार करू लागला. आणि अशा प्रकारे ब्राह्मण असलेला हा अजामिल जे आहे ते भोगवृत्तीमध्ये लागलेला आहे, पूर्णपणे भोगवृत्तीमध्ये लागलेला आहे. अशा अजामिलाला 10 मुलं झाली, 10 मुलं झाली. आणि झालं असं की ती 10 मुलं ज्यावेळी झाली त्यावेळी त्यांनी 10व्या मुलाचं नाव नारायण ठेवलं, नारायण. आणि जर आपण आपल्या जीवनामध्ये पाहिलं, मराठीमध्ये त्याला शेंडफळ म्हणतात, नाही का, सगळ्यात छोट्याला. तर तसं नारायण जेवलास का? नारायण झोपलास का? नारायण किती चांगला रांगतोस, नारायण किती चांगला बोलतोस, नाही का, हे की नाही? त्यानं केलं तरी ना हा हे ना बोलतोय बरं का, मला आई म्हणतंय, याला बाबा म्हणतंय, काका म्हणतंय, हा त्याला काही कळत नसतंय, आम्हीच आपलं चालू असतं, कारण त्या लहान मुलामध्ये आनंद असतो. तसं अजामिलाचं झालं. अजामिल त्या मुलावर इतका आसक्त झाला, इतका आसक्त झाला. नारायण खेळला का, नारायण झोपला का, नारायण 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 नारायण, दिवसभर नारायण 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 झाला. असा अजामिल वयाच्या 88 वर्षापर्यंत त्याला 10 अपत्य झाली, 1-2 नाही 10 अपत्य झाली. आणि नारायण 88व्या वर्षी नारायण हा रांगत होता, म्हणजे किती प्रकारची इंद्रिय तृप्ती याने केली असेल. भोग भोग ऐश्वर्य प्रसक्तानां तयापचेतसां व्यवसायत्मिका बुद्धी समादोन विधीयते. व्यक्ती भोगामध्ये लागला तर वाटतं की जसं कुठल्या तरी एका व्यक्तीचं पुस्तक आहे, भोग करा भोग करा भोग करा, खा प्या मजा करा, मैथून करा, आणि मग त्याच्यातून तुम्हाला कंटाळा आला की मग तुमची समाधी चांगली होईल, नाही, मग तुमची समाधी चांगली होईल. मी म्हटलं एखादं तरी दाखवा, भोग करून 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 कंटाळाय आणि म्हणतो की आता मला भोग नको, मला भक्ती करायची, एखादं तरी आहे का? नाही का? कारण भोग कधी आनंद देऊ शकत नाही. उलट भोग केल्याने इंद्रिय तृप्तीच्या इच्छा अजून तीव्र होतात. नीट लक्षात घ्या. जसं अग्नी आहे आणि अग्नीमध्ये 1-1 चमचा जर तूप टाकलं तर काय होईल? अग्नी अजून वाढेल का तो विझेल? बर तूप सोडा, आता पेट्रोलच टाकलं आपण तर काय होईल? अग्नी वाढणार आहे, अग्नी शमणार नाहीये. त्याच प्रकारे जितका जीवात्मा भगवंताला सोडून इंद्रिय तृप्ती करेल, जीवात्म्यामध्ये काम वासना वाढेल, क्रोध वाढेल, लोभ वाढेल, हा द्वेष वाढेल, ईर्ष्या वाढेल, मोह वाढेल, वाढत जाणार आहे, वाढत जाणार आहे. का? कारण इंद्रिय तृप्ती ही अग्नी सारखी आहे आणि आपल्या इच्छा या पेट्रोल सारख्या आहेत. किती जरी केला तरी बघा ना, आज जगामध्ये लोकांकडे काय नाहीये? सुख समाधानच्या सगळ्या गोष्टी आहेत ना, नाही का? काय नाहीये त्यांच्याकडे? गाडी आहे, बंगला आहे, खायला चांगल्या गोष्टी आहेत, परिधान करायला चांगले कपडे आहेत, फिरायला सगळ्या गोष्टी आहेत, परंतु तरी देखील संतुष्ट नाही, हापापलेला आहे. का? कारण इंद्रिय तृप्तीची इच्छा कधीही आपल्याला आनंद देत नाही. समादोन विधीयते. इंद्रिय तृप्तीमुळे जर व्यक्ती भोग आणि ऐश्वर्यामध्ये लागला तर त्याची समाधी, त्याची बुद्धी भगवंतावरती लागणं फार फार आणि फार कठीण आहे. आणि मग
अजामिल जे आहे तो आता त्या नारायणावर इतका आसक्त झाला आणि त्याला 88व्या वर्षी समोर यमदूत दिसले. आणि मग श्रीमद भागवतामध्ये यमदूतांचं वर्णन आहे. आपल्याला वाटतं यमदूत कुठे आहेत? यमदूत आहेत. मी एक अशा भक्ताला ओळखतो, ते साऊथ आफ्रिकन आहेत ते, आणि ते आम्हाला सांगत होते, आजही आहेत ते आम्हाला सांगत होते की श्रीवास प्रभू त्यांचं नाव, मी जर चुकीचं नसेल तर, कारण फार वर्ष झाली त्यांना भेटून, आम्ही वृंदावनमध्ये भेटलो होतो त्यांना. आणि त्यांना मला एक लहानपणापासून म्हणजे भक्तीमध्ये आल्यावर एक विशेष आनंद मिळतो. मी लोकांना विचारतो, तुम्ही भक्तीमध्ये कसे आलात? आणि प्रत्येकाची काही ना काही विशेष कथा असते, आपल्याला बघून ऐकून आनंद मिळतो. मग मी त्यांना विचारलं की तुम्ही भक्तीमध्ये कसे आलात? तर त्यांनी सांगितलं की आम्ही आफ्रिकन आहोत, काळे कुरळे केस, तसे ते जाड शरीर, आणि काही जे खायला मिळालं, आम्ही म्हणे रोजचा आमचा बिझनेस हा होता की चांगली दारू प्यायची आणि इतकी प्यायची की न उठता झालं नाही पाहिजे, आणि आम्ही पडून राहायचो. बरं, मग एकदा असंच मी म्हणे भरपूर दारू पियालो आणि एका रोडवरती, फुटपाथवरती पडलो मी. आणि पडल्यानंतर अचानक 2-3च्या सुमारास मला थोडी जाग आली, आणि जाग आल्यानंतर मी भयानक 3 लोक पाहिले. ते म्हणे त्यांच्या हातामध्ये मोठे मोठे काळे कुत्रे होते म्हणे. आणि म्हणून ज्यावेळी यमदूत येतात ना, कुत्रे रडतात, कारण त्यांना कळतं हे भयानक कुत्रे आहेत. नाही, त्यांच्या हातात काळे काळे कुत्रे होते. आणि ते म्हणे की तेवढंच नाही, त्यांचे अंग एकदम काळं होतं, त्याचबरोबर लाल लाल डोळे, पूर्ण म्हणजे वज्रासारखं कठोर त्यांचं शरीर होतं, आणि त्यांना दात सुळे होते. त्याचबरोबर त्यांच्या हातात यमपाश होता. आणि असे भयानक लोक पाहिल्यानंतर मी घाबरून गेलो आणि म्हटलं हे कोण आहेत, कशाला आलेत, आणि यांना कधीच पाहिलं नाही. आणि मग म्हणे की ते निघून गेले, काही मला काही केलं नाही त्यांनी. आणि मग मी जरा शुद्धीवर आलो, आणि शुद्धीवर आल्यानंतर एक मनात विचार आला, अरे एवढे भयानक लोक होते कोण, आणि मग ते भयानक लोक कोण आहेत हे जाणण्यासाठी मी अध्यात्मामध्ये थोडा गुंतायला लागलो की असं कुठले प्राणी लोक होते, कुठल्या ग्रहावरचे होते, कुठेतरी उत्तर मिळेल त्याचं. म्हणून मी बघता फिरता भारतामध्ये आलो, आणि भारतामध्ये मला भगवद्गीता मिळाली. आणि जर तुम्ही भगवद्गीता नीट पाहिली तर भगवद्गीतेमध्ये एक चित्र आहे, त्याच्यामध्ये यमदूत आहेत, आणि ते यमदूत जे आहेत ते जीवाला घेतल्यानंतर मग कशा प्रकारचे वेगवेगळे नरक आहेत त्याचं एक चित्र जुन्या भगवद्गीतेमध्ये आहे. ते म्हणे ज्यावेळी मी ते भगवद्गीतेमधले ते यमदूत पाहिले ना, मला कळालं की हे तेच होते जे मी पाहिले होते, आणि हे तेच आहेत. आणि त्या दिवसापासून मी कृष्ण भावनेचा 16 माळा जप सुरू केलेला आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य यमदूत आहेत. तुम्ही म्हणा आम्हाला दिसत नाही, आता इथे आपण सगळे बसलेलो आहोत, सांगा PWD डिपार्टमेंट तुम्हाला दिसतंय का? MSCBचं ऑफिस तुम्हाला दिसतंय का? नाही दिसत. मग तुम्ही कशावरून ओळखता की MSCBचं ऑफिस आहे, PWD आहे? कारण लाईट चालू आहे, बाहेरचा रस्ता सुरू आहे, नाही का? म्हणजे त्यांचं कुठंतरी आम्हाला दिसत नाही याचा अर्थ असा नाहीये की ते डिपार्टमेंट किंवा ते गोष्ट नाहीये. त्याच प्रकारे यमदूत आहेत. मग का लोकांचं टेम्परेचर वाढतं, का लोकांचे डोळे गरागरा फिरतात, नाही आम्हाला नाही कळत, कारण यमदूतांना पाहिल्यानंतर. तर तसंच हे यमदूतांना त्याने पाहिलं, परंतु त्याची आसक्ती कोणावर होती?
नारायणावरती. नारायण जेवलास का, नारायण खाल्लास का, नारायण झोपलास का, नारायण. आणि भीतीपोटी त्याने जोरात ओरडला. काय ओरडला? नारायण. तुम्हाला अजून भीती वाटत नाही वाटत? ओरडा सगळ्यांनी. आवाज नाही आला बुवा. नारायण. असं ओरडा लागेल मृत्यूच्या वेळी. मग विष्णुदूत येतील. तसं एखादा व्यक्ती विहिरीत पडलाय किंवा समुद्रात पडलाय, नदीत पडलाय आणि त्याला पोहता येत नाहीये, नाही, बुडायला लागलाय. कसा म्हणाल? कोणीतरी वाचवा हो. ओ कोणी आहे का विहिरीच्या बाहेर? मला वाचवा हो. असं ओरडेल का? नाही. कसं ओरडेल तो? असं जोरात ओरडेल. तसं आम्ही डुबायला लागलोय, आम्ही डुंबायला लागलोय. म्हणून विठ्ठलाचे 2 हात कमरेवरती काय? विठ्ठलाचे दोन्ही हात कमरेवरती काय? कारण विठ्ठलाला दर्शन घ्यायचं असेल तर त्याला नाद ब्रह्म म्हणतात. जोराने आपण भगवंतांना ओरडलं पाहिजे, भगवंतांना आपण आळवलं पाहिजे. आणि ज्यावेळी आपण जोराने भगवंतांना बोलू त्यावेळी भगवंत म्हणतात की अरे या भवसागरात तू डुबतोयस, पण हा भवसागर तुला कमरे इतक्या पाण्यामध्ये होईल, कमरे इतक्या पाण्या एवढाच होईल ज्यावेळी तू माझं नामस्मरण करशील. आणि म्हणून भक्तांना दाखवण्यासाठी भगवंताने कमरेवरती हात ठेवलेला आहे. पण आपण जर ओरडलो नारायण वाचवा वाचवा, तर वाचू का? नाही. आणि म्हणून कलियुगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, लागुनिया पाया विनवी तो तुम्हाला. तुकाराम महाराज आपल्या पायावर पडावं योग्यता आहे का आपली? नाही. पण ही महान संतांची दया आहे. लागुनिया पाया विनवी तो तुम्हाला, करटाळे मुखे बोला हरिनामाला. आणि म्हणून सर्वांनी बेंबीच्या देठापासून आवाज देऊन भगवंतांना पुकारायचं आहे. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 सगळ्यांसाठी प्रसाद आहे. आणि वाटलं नाही मला की खरंच भगवंतासाठी ओरडताय. आवाज पाठ रोडवर पण कोणी थांबलं नाही. आवाज ऐकल्यानंतर रोडवर जाणारा विचार करेल काय चाललं इकडं, तेही मी बघत होतो, कोणी थांबलेलं नाहीये. मग ते रोड पर्यंत तरी आपला आवाज जायला पाहिजे. हरे कृष्णा मी त्या दिवशीची गोष्ट परत रिपीट करतो. राजा सांगतो की उद्या अभिषेक आहे, प्रजेला सांगा 1-1 लिटर दूध आणून टाका. मग राजा आणि मंत्री दुसऱ्या दिवशी जातात बघायला, तर सगळं पाणीच. राजा म्हणतो आपण दूध मागितलं, पाणी आलं कुठून? तो मंत्री म्हणतो गावातले लोक प्रत्येक जण हा विचार करत होता, प्रत्येक जर 1-1 लिटर दूध घालत असेल तर मी 1 लिटर पाणी ओतलं तर काय फरक पडतो? अख्ख्या गावाने पाणी घातलं. तसं काही लोक घेत आहेत, काही लोक म्हणतायत आम्ही पाणी घातलं तर बिघडतं कुठं, घेत आहेत ना, घेऊ द्या. नाही. म्हणून सगळ्यांनी सरसकट, माझं लक्ष आहे सगळीकडे, सरसकट भगवंताचं नाव घेऊया. फार फार धन्यवाद. आणि मग वर्णन आलेलं आहे की कशा प्रकारे फार सुंदर श्रीमद भागवतमध्ये अनेक श्लोक आलेले आहेत की ज्या श्लोकाद्वारे विष्णुदूत आणि यमदूतांची
चर्चा सुरू होते. याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की नारायणाला आमंत्रित केलेलं आहे आणि यमदूत सांगतात की याने आयुष्यभर पाप केलेलं आहे. ब्राह्मण असून नशा केलेली आहे, जुगार केलेला आहे, व्यभिचार केलेला आहे, सगळे पापकृत्य केलेले आहेत. फक्त मृत्यूच्या वेळी फक्त नारायण ओरडलेला आहे. त्यामुळे आम्हाला याला घेऊन गेलं पाहिजे. आणि मग त्या ठिकाणी फार सुंदर संवाद आलेला आहे की कशा प्रकारे भगवंताच्या नावाची महिमा आहे. हा फार सुंदर श्लोक आहे. माझ्या मागे हा श्लोक म्हणायचा आहे. फार सुंदर महत्वाचा श्लोक आहे. गुरुणाम च लघुणाम च गुरुणी च लघुनी च प्रायश्चित्तानि पापानां ज्ञातोक्तानि महर्षिमा. फार सुंदर या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद लिहितात की जर एखाद्याने भगवंताच्या नावाचं विशेषतः प्रभुपाद तात्पर्य लिहितात हरे कृष्ण महामंत्र नावाच्या जपाचा जर जप केला तर छोट्यातलं छोट पाप पण नष्ट होऊन जातं. विचार करा. त्यासाठी केवळ छोट्यातलं छोटं नाही, मोठ्यातलं मोठं पाप पण नष्ट होऊन जातं ज्यावेळी व्यक्ती भगवंताच्या नावाचा आश्रय घेतो. आणि म्हणून तुकोबाराय पण सांगतात नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम. नामामध्ये इतकी ताकद आहे की आपल्या जीवनातले अनेक जन्माचे पाप नष्ट होऊन जातात. आणि म्हणून आध्यात्मिक जीवनामध्ये नाम घेणं फार महत्वाचं आहे. फार सुंदर संवाद आहे विष्णुदूत आणि यमदूत. इतकंच काय, यमदूतांचं समाधान होत नाही आणि म्हणून ते यमराजांनाही जाऊन त्यांची चर्चा आहे. परंतु वेळेअभावी आपण तिथपर्यंत पोहोचू शकणार नाही. मी ज्यावेळी प्रत्येक सत्र बनवत होतो त्यावेळी विचार करत होतो की ही प्रत्येक कथा 3-3 दिवस झाली पाहिजे. म्हणजे जर या 7 कथा द्यायच्या झाल्या तर 21 दिवसाचा आपल्याला सत्संग करावा लागेल. तर मग कुठंतरी याच्यामध्ये आपण पोहोचू. तर फार महत्त्वाचं आहे की कलियुगामध्ये भगवंताचं नाव फार शक्तिशाली आहे. नामनामकारी बहुधा निज सर्व शक्ती. की भगवंत आणि भगवंताच्या नामामध्ये मुळीच भेद नाही आहे. उलट भगवंतापेक्षा भगवंताचं जे नाव आहे ते अत्यंत श्रेष्ठ मानलं गेलेलं आहे. भगवंताच्या नावामध्ये स्वतः भगवंत देखील आपली पूर्ण शक्ती त्यांनी प्रदान केलेली आहे भगवंतांनी. आणि म्हणून भगवंताचं नाव आपण घेतलं पाहिजे. फार सुंदर एक आख्यानका आहे. एकदा ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज हे पंढरपूरला चालले होते. उन्हाळ्याचे दिवस होते. बरेच अंतर चालून गेल्यानंतर दोघांनाही तहान लागली. तर ज्ञानेश्वर महाराज यांना मंत्रविद्या माहिती आहे. कारण ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु निवृत्तीनाथ आणि निवृत्तीनाथाचे गुरु हे नाथ संप्रदाय आहे. आणि नाथ संप्रदायामध्ये हा एक नियम आहे की जो कोणी त्यांच्या संप्रदायामध्ये दीक्षा घेतो त्यांना छाबरी विद्या प्राप्त होते. आणि या छाबरी विद्येच्या बळावरतीच ज्ञानेश्वर माऊलींनी भिंत चालवली. ज्ञानेश्वर माऊलींनी रेड्यामुखी वेद बोलवले. नीट लक्षात घ्या, हा इतिहास आपल्याला माहिती पाहिजे. आणि मग ज्ञानेश्वर माऊलींनी जे मंत्र उच्चारण करून स्वतःला चिमणी बनवलं. पाणी विहिरीत खोल होतं, थोडंसं पाणी होतं आणि उडत उडत गेले, पाणी पियाले आणि वरती आले. आणि मग इकडे नामदेव महाराज ज्यांनी आयुष्यभर भगवंताचं कीर्तन केलं, ज्यांनी या हरिनामाचा डंका पाक पंजाब प्रांतापर्यंत वाजवला, ते नामदेव महाराज
ज्ञानेश्वर महाराज पाणी पिऊन आले. मग नामदेव महाराज आता म्हणाले मी काय करणार. मग तिथे त्यांनी टाळ हातात घेतली, विना नेहमीच होती, आणि ते भगवंताचं कीर्तन करू लागले. जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल. असं भगवंताचं दिव्य कीर्तन ते करू लागले. ज्ञानेश्वर माऊलीने पाहिलं. काय पाहिलं? ज्ञानेश्वर पाहिलं, माऊलीने पाहिलं की ते पाणी आता हलू लागलं. विहिरीतलं पाणी हळूहळू ते पाणी वाढू लागलं, वाढू लागलं, वाढू लागलं, वाढू लागलं, वाढू लागलं, वाढू लागलं, आणि ते पाणी विहीर ओसांडून वाहू लागलेलं आहे. ही आहे नामाची महिमा. आणि म्हणून फार जरुरी आहे आपल्या जीवनामध्ये नामाला, हरिनामाला महत्व देणं. कलियुगामध्ये कृतेतो ध्यायतो विष्णू, त्रेतायाम यजतो मखै, द्वापरे परिचर्यायाम कलो तद हरी कीर्तनात. प्रत्येक युगामध्ये भगवंताला प्राप्त करण्यासाठी वेगवेगळे मार्ग होते. सतयुगामध्ये भगवत प्राप्तीसाठी ध्यान होतं. 60,000 वर्ष ध्यान केल्यानंतर मग भगवंत प्राप्त व्हायचे. कृतेर्ध्यायत विष्णू त्रेतायाम यजतो मखै. त्रेता युगामध्ये भगवंताला प्राप्त करण्यासाठी मोठे मोठे यज्ञ करावा लागायचे. अश्वमेध यज्ञ, पुत्रकामेष्टी यज्ञ, असे मोठे मोठे यज्ञ करावा लागायचे. आणि द्वापरे परिचर्यायाम, द्वापर युगामध्ये मोठ्या मोठ्या मंदिरामध्ये जाऊन अर्च विग्रहाची सेवा करायला लागायची. कलियुगामध्ये नारद मुनींनी बृहद नारदी पुराणामध्ये ब्रह्माजींना प्रश्न विचारला की कलियुगातले जीव वेळ कमी, आयुष्य कमी, पैसा कमी, शुद्धता कमी, गाईच्या तुपाच्या पॅकेटवर लावावं लागतं शुद्ध तूप. अरे भामट्यानो, हा गाईचं शुद्ध तूप म्हणजे गाईचं शुद्ध तूप असणारच, ते लिहायची काय गरज आहे. शुद्ध तूप नाही, काळा बाजार चाललाय सगळा नाही. एक सगळ्यांना विनंती आहे, नीट लक्षात घ्या. तुम्ही तेच खा जे तुमच्या समोर उगतंय आजच्या स्थितीला. ते खाऊ नका जे दुसऱ्यांच्या विश्वासावर आपण खातो. नका खाऊ. जे तुमच्या समोर उगतंय, जे तुम्ही समोर बघताय, ते आणून बनवून मग तुम्ही खा. नाहीतर कधी हरिबोल होईल आपलं कळणार नाही. आणि विशेषतः जिथे तुम्ही राहत आहात तिथलं जे पिकतंय ते तुम्ही खाल्लं तर अति उत्तम. नीट लक्षात घ्या. तर प्रत्येक युगामध्ये भगवत प्राप्तीसाठी मार्ग आहेत. नारद मुनींनी विचारलं, कलियुगातले लोक 10 दिवसापूर्वी काय केलं ते लक्षात राहत नाहीये, तर कलियुगातले लोक भक्ती कशी करणार. त्यावेळी ब्रह्माजींनी नारद मुनींना सांगितलेलं आहे, हरेर्नाम हरेर्नाम हरेर्नामेव केवलम कलो नास्तेव 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 गतिरन्यथा. कलियुगामध्ये हरीचं नाव, हरीचं नाव, हरीचं नाव, दुसरा पर्याय नाही, पर्याय नाही आणि पर्याय नाही. आणि मग वर्णन आहे कलिसंतरण उपनिषदमध्ये की कलियुगामध्ये जर जीवांना भगवंताची प्राप्ती करायची असेल तर कोणता मंत्र आहे. कलिसंतरण उपनिषद ते म्हणतात हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. पुढचा ऐका. इति षोडशक नामना, हा जो 16 अक्षरी महामंत्र आहे. इति षोडशक नामना कलिकल्मषणाशना. कलीचं जे कल्मश आपल्या हृदयात जमलेलं ते नाश करता
ना तो परतोरो उपाय, हा शब्द महत्वाचा आहे. नारायण म्हटले तर 4 विष्णुदूत येतात. या 16 अक्षरी महामंत्राचा जप केला तर किती विष्णुदूत येतील? 16. ना तो परतर उपाय, दुसरा उपाय नाही. सर्व वेदेषु दृश्यते, सर्व वेदांमध्ये हेच सांगितलेलं आहे. आणि म्हणून तुलसीदास घ्या, कुठलेही संत घ्या, कबीरदास घ्या किंवा संत शिरोमणी तुकाराम महाराज घ्या, तुलसीदासांनी म्हटलेलं आहे कलियुग केवळ नाम आधारा. कलियुग केवळ नावावरती आधारित आहे. कबीरजींनी पण म्हटलेलं आहे, तुम्ही राम आठवा, थोडं पुण्य साठवा, पुण्याईचा चेक घ्या, कुशाल वटवा, हो तुम्ही राम आठवा. संत शिरोमणी तुकाराम महाराजांनी तर सांगितलेलं आहे. फार सुंदर तो अभंग आहे. नाम घेता उठा उठी, होय संसाराची तुटी, ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडे मिठी. आता हे लक्षात घ्या, नामा परते साधन नाही, नामा परते साधन नाही. जे तू करशी आणिक काही, जे तू करशी आणिक काही, हाका ऋणी सांगे तुका, हाका ऋणी सांगे तुका, नाम घेता राहू नका, नाम घेता राहू नका. भगवंताचं नाव घेतल्याशिवाय राहू नका, हे संत शिरोमणी तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. तर प्रत्येक साधूने, प्रत्येक संतांनी भगवंताचं नाव हे कलियुगामध्ये सर्वोत्तम अस्त्र सांगितलेलं आहे. आपण एक तुम्हाला छोट्याशा शेवटच्या 2 गोष्टी आजच्या प्रवचनाच्या सांगतो आणि प्रवचनाला विराम देऊ. फार महत्त्वाचं आहे या 2 गोष्टी की भगवंताचं जे नाव आहे ते किती प्रभावशाली आहे आणि ते आपण आपल्या जीवनामध्ये नित्य नियमाने घेतलं पाहिजे. घाली लोटांगण वंदीन चरण आरती पाठ आहे. विचार कधी केला का त्याच्यावर? त्याचा अर्थ काय? हाच गोंधळ आहे आपल्या सनातन धर्मामध्ये. मला आता कोणतरी भेटले होते, मोठे व्यक्ती होते, मी नाथद्वाराला गेलो होतो त्यावेळी. तर ते मला म्हणे, तुम्ही सनातन धर्मासाठी काय करताय? सनातन धर्मासाठी काय करताय? मी म्हणलं, गीता वाचली का? सनातन धर्म तोच ना, त्याला गीता भागवत माहिती पाहिजे. पण गीता वाचली का? भागवत वाचलं का? गीतेतला एखादा श्लोक पाठ आहे का? बरं जाऊ दे, एखादी आरती तरी म्हणा. ती पण नाही येत. नुसतं गर्व से कहो हम हिंदू आहे, गर्व से कहो हम हिंदू आहे. आणि इकडं रस्सा मारायचा नाही. हिंदू नाही. हिंदू म्हणजे ज्याला गीता भागवत वाचता आलं पाहिजे, कळता आलं पाहिजे आणि ते जीवनात उतरवता आलं पाहिजे, त्याला सनातन धर्म म्हणतात, त्याला हिंदू धर्म म्हणतात. हे लक्षात घ्या. फार गरजेचं आपल्याला हे समजणं. चला आता घाली लोटांगा वंदीन चरण म्हणूया. त्याचा अर्थ आता हळूहळू जरा जाऊ, फास्ट जाऊ नये. घाली लोटांगण वंदीन चरण म्हणजे वंदीन चरण, तुमचे चरण वंदन करतो. डोळ्यान पाहिन रूप तुझे, प्रेमे आलिंगन आनंद पूजन, भावे ओवाळीत मनेन नामा. इथं संपली का नाही? आता त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं तमेव, तमेव सर्व मम देव देव. कायेन वाचा मन सौंदर्यात्मा बुद्धात्मया वा प्रकृते समर्पण करोति यज्ञं सकल परस्पम
कुठे आलात? नारायणाप्रमाणे. आता पुढे घेऊ. अच्युतम केशवम राम नारायण कृष्ण दामोदर वासुदेव हरी श्रीधर माधवम गोपिका वल्लम जानकी नायकम. कुठे आलात? आज अर्थ कळाला. आणि मग काय म्हणतो? हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा बरोबर आहे. महाराज तुम्ही 4 दिवसापासून उलट म्हणताय नाही का? नाही. पूर्वी हे पूजा आरत्या ब्राह्मण लोक करायचे. आणि महामंत्र ज्यावेळी सर्वसामान्यांनी घ्यायला सुरुवात केला त्यावेळी काही ब्राह्मणांनी आक्षेप केला की हे मंत्र तुम्ही नाही घेऊ शकत. आणि म्हणून चैतन्य महाप्रभू 500 वर्षापूर्वी नवदीप मध्ये बंगालमध्ये ते अवतीर्ण झाले आणि त्यांच्या हृदयामध्ये श्रीकृष्ण चैतन्य, राधा कृष्ण नाही अन्य. ते स्वयं भगवंत राधा कृष्ण चैतन्य महाप्रभूंच्या रूपामध्ये आलेले आहेत आणि त्यांनी या कलियुगातल्या बद्ध जीवांवरती कृपावश होऊन कली संतरण निषद मध्ये जो मंत्र आहे हरे रामला उलटा केला आणि कृष्ण पहिले आणले, राम नंतर आणले. नाही लक्षात घ्या. आणि मग त्यांनी मंत्र दिला हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हा मंत्र दिला. आणि या मंत्रामध्ये स्वयं भगवंताने शक्ती टाकलेली आहे. नीट लक्षात घ्या. हा मंत्र साधा नाही आहे. इतके मंत्र लोक जपा करतायत. कोणाचा वादाचा विषय नाही. तुम्ही जे करता तुम्हाला आवडते करा, मी त्याच्या विरुद्ध नाहीये. परंतु व्यासासनावर बसल्यानंतर सत्य माझ्या समोरच्या लोकांना सांगणं हे माझं कर्तव्य आहे. नीट लक्षात घ्या. मी कोणाचा दोष किंवा कोणाचे द्वेष नाही सांगत, परंतु तुम्ही जर इथे आलेला आहात तर तुम्हाला सत्य हे कळालंच पाहिजे. नीट लक्षात घ्या. आणि म्हणून आपल्याला भगवंताचं जे नाव आहे त्या नावाची महत्ता माहिती असली पाहिजे. की आपण इतके मंत्र आहेत, सांगा बर किती लोकांची चाय कॉफी सुटली? सांगा बर. बाकीचे मंत्र जपून किती लोकांचा कांदा लसूण सुटला? मी ते राऊत महाराजांना उद्या लावू आपण ते. हा, आता त्यांनाही कळालंय, ज्यांनी खरं ग्रंथ वाचले ना त्यांनी सांगितलंय कांदा लसूण खाणं म्हणजे मांसाहार खाण्यासारखं आहे. आणि काय होत नाही बर का. मी स्वतः कुक आहे आणि आता जवळजवळ 45 पर्यंत पोहोचलोय नाही का. 1999 पासून कांदा लसूण बंदी नाही. सांगण्याचं तात्पर्य की नियमाचं पालन केलं गेलं पाहिजे. कुठलेही मंत्र उच्चारण करा. किती लोकांचं जीवन परिवर्तित झालंय पाहिलंय का? नाही. वाईट वाटतं पण सत्य आहे. लोक तंबाखू सोडणार नाहीत, विठ्ठलाला सोडतील. हा, तंबाखू सुटायची नाही, विठ्ठलाला सोडतील. मंत्राने परिवर्तन नाही होत. पण मी तुम्हाला हरे कृष्ण महामंत्राने इथं बसलेले कितीतरी परिवार आहेत, तुम्ही त्यांना इतके वर्ष जाणता, बघता, पाहता. हा सगळा कार्यक्रम हा या भक्ताने आयोजित केलेला आहे. का? कारण त्यांच्या जीवनामध्ये कुठेतरी परिवर्तन आलेलं आहे. आणि केवळ इथंच नाही, भारतातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जा, लोक नियमाचं पालन करतायत. या महामंत्राचा जप करून शुद्ध होण्यासाठी प्रयत्न करतायत. आणि आपल्या माहितीसाठी केवळ भारतातच नाही, जगाच्या पाठीवरती ज्यांनी हा मंत्र उच्चारण केलेला आहे त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन आलेलं आहे. त्यांच्या जीवनामध्ये कायापालट झालेलं आपल्याला दिसतो. ही नामाची शक्ती आहे. कारण कलियुगामध्ये केवळ आणि केवळ हरे कृष्ण महामंत्रच जो आहे तो लोकांच्या हृदयामध्ये परिवर्तन करणारा आहे. हा,
बाकीच्या मंत्रामध्ये काही इच्छा असते, काहीतरी आम्हाला मिळावं, काहीतरी आम्हाला प्राप्त व्हावं. नाही, अहेतुके प्रति आता. म्हणून आम्हाला कोणाचा विरोध करायचा नाही. तुम्ही जे मंत्र करतात, तुम्ही आनंदित आहात, तुम्ही करा, काही चिंता नाही. परंतु सत्य हे आहे की परिवर्तन त्याच वेळी लोकांचं होतं ज्यावेळी ते हरे कृष्णा मंत्राचा जप माळेवरती चालू करतील, त्याशिवाय परिवर्तन शक्य नाही. हे नीट लक्षात घ्या. आणि म्हणून नामाला आपल्या जीवनात महत्त्व आहे. अजामिल वाचला, इतके पाप करून आपण तर प्रेमाने जर भगवंताचं नाव घेतलं तर का भगवंत आपल्याला मदत करणार नाहीत. आणि जर नाव नाही घेतलं तर रामायणातली कथा आहे, फार सुंदर कथा ही. सेतू बंधकम चाललं होतं, भगवंतांनी नल नील प्रत्येक दगडावरती श्रीराम लिहायचे, दगड पाण्यात फेकायचे, दगड काय व्हायचा, तरंगायचा दगड. एके रात्री रामजी एकटेच फिरता फिरता त्या सेतूजवळ आले. त्यांनी विचार केला, माझ्या नावाने दगड तरंगतो तर मी टाकलं तर तरंगला पाहिजेच ना. म्हणून त्यांनी एक दगड घेतला आणि तो पाण्यात टाकला. काय झालं, बुडाला. अरे बापरे. रामचंद्राने पाहिलं, अरे तो बुडाला. मग त्यांनी परत दुसरा दगड घेतला, काहीतरी झाला असेल म्हणून थोडा मोठा घेतला, तो टाकला. रामचंद्राने टाकला, तोही बुडाला. ते म्हणे, माझं नाव लिहून टाकला तर तो रमतो, मी टाकला तर बुडतो. काय म्हणून वळले, जसे पाठी वळले हनुमानजी बघत होते. जय श्रीराम. मग भगवंताने विचारलं, काय रे हनुमंता, माझं नाव लिहून टाकलं तर दगड तर रमतो, मी टाकला तर बुडतो, असं कसं काय. हनुमंताने फार सुंदर उत्तर दिलेलं आहे. ते म्हणता, भगवंता, जो जीव या भवसागरामध्ये ज्याला तुम्ही सोडलं तो काय होईल, तरंगेल का नाही. तो बुडल्याशिवाय राहणारच नाही, कारण तुम्ही त्याला सोडून दिलंय. परंतु जो जीव तुमचं नाव घेईल, जो जीव तुमच्या नावाची शरणागती घेईल, तो जीव काय करेल, या भवसागरावर तरंगल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून कलिकाले नामरूपे कृष्ण अवतार, या कलियुगामध्ये भगवंत नामरूपाने आलेले आहेत. आणि हे नाम घेण्यासाठी पूर्ण जगभरामध्ये श्रील प्रभुपादांच्या कृपेने या नामाचा प्रचार होतोय. इथेही दर शुक्रवारी किंवा